पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न। फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय महापूजा। महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी माऊलींनी आम्हाला शक्ती द्यावी, बळीराजाला शक्ती द्यावी। मुख्यमंत्री फडणवीसांचं विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं। पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन काम करतोय, सर्वांचे योग्य पुनर्वसन होईल याची काळजी घेतली जाईल। फडणवीसांची पंढरपूर कॉरिडॉरबाबत महत्त्वाची माहिती। महाराष्ट्रात सुख समृद्धी नांदो, आपल्या नेत्यांना देव सद्बुद्धी देव। अमृता फडणवीसांचं विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं। राज्यात पावसाचा जोर वाढणार, मंगळवारपर्यंत काही भागात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। गोंदिया जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नागपूर हवामान विभागाचं रडार 11 दिवसांपासून बंद, टेक्निकल बोर्ड खराब झाल्यामुळे रडार यंत्रणा बंद असल्याची माहिती। जळगावच्या भुसावळ तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या पुनरागमनानं बळीराजा सुखावला। पुढील 3 दिवसांसाठी रत्नागिरीसह कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक। खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवर, सकाळपासून पावसाच्या सरींवर सरी। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्याला पावसानं झोडपलं, लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर जास्त, समाधानकारक पावसानं बळीराजा सुखावला। सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीत 4,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे 4ही दरवाजे उघडले, वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। नंदनवन चिखलदरा हाऊसफुल, पर्यटकांची मोठी गर्दी, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गौरव पवार 1.5 महिन्यांनंतरही मदतीपासून वंचित, भुईमुगाचा शेंगा पावसात वाहून गेल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतली होती दखल, मात्र मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। गोंदिया जिल्ह्यात 2000 शेतकऱ्यांना 302 कोटींचं पीक कर्ज वाटप, 550 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट। भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाची संततधार, शेतकऱ्यांमधून आनंदाचं वातावरण, महिला मजुरांकडून पारंपरिक पद्धतीनं गीत गात धान पिकाच्या रोवणीला सुरुवात। वाशिममध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात, आतापर्यंत 40% शेतकऱ्यांना लाभ, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। गोंदियात पावसाची संततधार सुरू असल्यानं शेतीच्या कामांना वेग, 15,915 हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पांगरे इथल्या खडी क्रशर चालवणाऱ्याला 33 लाख रुपयाचा दंड, तर फक्त 300 ब्रास उत्खननाचाच दंड आकारला, महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार, तक्रारदार अतुल खुपसे यांची प्रतिक्रिया। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील नव्या पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण, वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार, स्वतः चालत जात गडकरींनी केली कामाची पाहणी। 14 जुलैला विदर्भातील 6,000पेक्षा अधिक दारूची दुकानं बंद राहणार, सरकारनं वाढवलेला वॅट आणि दारूच्या किमती वाढवल्यानं बार असोसिएशन आक्रमक। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर विजयी मिळाव्यासाठी ठाकरे बंधूंची मंचावर जोरदार एंट्री आणि गळाभेट, तर एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, राज ठाकरेंचं वक्तव्य, तर आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। जे बाळासाहेबांना आणि अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं, 20 वर्षांनंतर आज मी आणि उद्धव एकत्र आलोय, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला। आमच्यातील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला, राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा। तर बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं त्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानतो, बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद मलाच मिळत असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। एकाची मराठीसाठी आणि दुसऱ्याची खुर्चीसाठी तळमळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंची स्तुती, तर उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबई तोडण्याचा डाव, दोन्ही ठाकरेंचा आरोप, पुण्याची माय व्यायली आहे त्यानं मुंबईला हात घालून दाखवावा, राज ठाकरेंचा इशारा। ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला होता, आमच्यासोबत मराठी आणि अमराठी दोन्ही लोक, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर व्यासपीठावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं एकत्रित फोटो सेशन, मुलगा तेजस ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुनबाई मिताली ठाकरे उपस्थित, तर ठाकरेंची तिसरी पिढी आदित्य आणि अमित ठाकरेंचीही गळाभेट।
बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले, त्यांच्या मराठीच्या कडवटपणावर शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेणार का? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेंच्या मराठीवर शंका घेऊ शकता का? राज ठाकरेंचा सवाल. स्वार्थासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेत. उद्धव ठाकरेंना भाषणात सन्माननीय राज ठाकरे असं म्हणावं लागलं. भाजपच्या प्रवीण दरेकर यांची टीका. सत्तेतील महाराष्ट्राच्या शत्रूंनी आवराआवर करावी, सिंहासन खाली करो, ठाकरे आए है. खासदार संजय राऊत यांची घोषणा. एक गद्दार जय गुजरात म्हणाला, मालक आले म्हणून जय गुजरात म्हणाले. जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल का? उद्धव ठाकरेंचा सवाल. तुम्ही जय गुजरात म्हणाला नाही का? तुम्ही लुंगी डान्स केला नाही का? संजय शिरसाट यांचे उद्धव ठाकरेंना सवाल. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं सुप्रिया सुळेंचा आनंद गगनात मावेना, पण येत्या काळात निवडणुकीत महायुतीच मैदान. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दाखला देताना संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य. शक्य असेल तर दोन्ही भावांनी एकच पक्ष करावा. सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य. तर मुनगंटीवारांच्या सल्ल्यानं राजकारण चालत नाही, अनिल परब यांचा निशाणा. केडिया भाजपची पिलावळ, तोडा फोडा आणि राज्य करा हाच यांचा डाव. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी आजचं भाषण फक्त मराठी माणसाला भडकवण्यासाठी केलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर शिंदेंच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची टीका. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून ट्विट करत ठाकरे बंधूंचं कौतुक. महाराष्ट्रातला उठाव हिंदी लादणाऱ्यांचे डोळे उघडे करेल. ट्विटमधून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया. माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप. तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्याकडून स्पष्ट. कोंढवा अत्याचार प्रकरणात कुरिअर बॉयचा अँगल खोटा. पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा, सूत्रांची माहिती. मायक्रोसॉफ्टचा अखेर 25 वर्षांनंतर पाकिस्तानला अलविदा. पाकिस्तानातील सर्व कॉर्पोरेट ऑपरेशन्स बंद करण्याचा मायक्रोसॉफ्टचा निर्णय. सिंदूरवेळी 3 शत्रूंशी झुंज सुरू होती. लष्कर उपप्रमुखांची माहिती. ऑपरेशनवेळी भारतीय युद्ध सज्जता आणि तैनातीबद्दल पाकिस्तानला चीनकडून महत्त्वाची माहिती पुरवली गेली. लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंह यांचा खळबळजनक खुलासा. तिबेट संबंधी मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप नको, चीनचं भारताला आवाहन. केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या वक्तव्यावर नोंदवला आक्षेप. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत केलं होतं वक्तव्य. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर आज मेगा ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवर रात्री 12:15 रविवारी दुपारपर्यंत ब्लॉक. तर हार्बरवरही पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. म्हाडाची 2000 घरांसाठी लवकरच सोडत. कोकण मंडळाच्या अखत्यारीतील विक्री वाचून रिक्त घरांची विक्री होणार. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेनुसार ठाणे कल्याणसह इतर ठिकाणच्या घरांसाठी ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचं नियोजन. गोखले संस्थेच्या कुलगुरूपदी उमाकांत दास यांची नियुक्ती. उमाकांत दास आनंद इथल्या ग्रामीण व्यवस्थापन संस्थेचे संचालक. डॉक्टर अजित रानडे यांच्या राजीनाम्यानंतर संस्थेला 7 महिन्यांनंतर मिळणार पूर्ण वेळ कुलगुरू. नासा इस्रो भेटीसाठी पुणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा. शाळेतील 16,000 विद्यार्थ्यांची परीक्षा. विद्यार्थ्यांची निवड 3 टप्प्यात. आज परीक्षेचा पहिला टप्पा.